यो बाबू पक्क रक्त पडत बाबा 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 लय अवघड झालंय मुलाचं काम. असं खाली बसूनच द्यायना, नुसतं गळत का नुसती अशी मिरचीवाणी त्याची अशी आग झाली, नुसता भडका झाला असा शरीराचा खालून आणि पक्क गळत ते रक्त नुसतं गळत यावाय असं बसूनच देत नाही ते. शाईनच पाळाना जीवाला, कुठं बसावा आणि कुठं उठावा. थांबो यायला आता हवेशीर जातो गॅलरी मध्ये. या मुला त्यांना काही उमजून द्यायना, शाईन पडाना. घरात बसलो तिकडे तसंच या आलो बाबा. आता आहे ना मुळे देना लई ठस ठस करायला लागलं. आत्ता काही दम निघाना. आता मी ना पहिलं त्या डॉक्टरनीला फोन करतो. उपटे डॉक्टरीन मॅडम आहे, त्या मॅडमलाच फोन करतो. डॉक्टर बाई माझ्या घरी या बा. मला आहे ना, मी तिडं वय गेलो असतो त्या दवाखान्यात, पण मला तिडं नाही जावं ना. तर ते कुठं तरी रे बसून द्यायला बा असं. थांबा आता आहे ना मी डॉक्टरनी बाईलाच फोन करतो. हॅलो हॅलो. उपटे डॉक्टरीन बाई. हा बोलते. कोण आहे आपण? अहो वाळ्या बोलतो. वाळ्या? हा वाळीबा घाल पांडे. हा बोला वाळीबा, काय काम आहे? ओळखलं का आता? हा नाव ऐकून आहे. का मॅडम हा तुम्ही माझ्या घरी आले होते पान महामंडळीला तपासायला. तुमच्या मंडळीला? हा म्हणजे ती झुंबरी नाही का माय बायको. हा हा झुमराबाईला तपासायला आले ते, बरोबर. हा हा मग ते हा त्यांना जुलाब होत होते. हा तिचाच वाळ्या बोलतो नवरा. हा बोला ना, काय काम आहे? अहो मॅडम लय मुळ्यात उठलं मला, चालताच येईना. मग येऊन जा ना हॉस्पिटलला. नुसतं बुद्धू 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 गळत. अहो हॉस्पिटलला येऊन जा, इथं खूप गर्दी आहे. मॅडम तुम्हाला खरं सांगू का, हा. माई कॅपॅसिटीच नाही राहिली तिडव यायला. मग मला गाडीवर बसताच येत नाही ना. हा का? हा नुसती आग पिटली. मग आता मी काय करू शकते? अहो येऊन जा ना, माफ होत. म्हणजे तुमच्या घरी येऊ असं? हा ना एवढ्या करा अहो ना खूप पेशंट आहे इथं. मॅडम. अहो ऐका, तुमचे उपकार कधी विसरणार नाही एवढ्या पण पाहिलं या. तेवढे चार्जेस घेईल बरं का मी. हो घ्या घ्या पैसे घ्या. बर चालेल, येते. कुठे येऊ? इकडे या ना त्या घालेनगर मध्ये. घालेनगर? हा कुठं आला आता हे? काडेनगरच्या शेजारी घालेनगर नाही का? काडेनगरच्या शेजारी घालेनगर? हा शेजारी शेजारी. हा अच्छा अच्छा, तिकडे खाली. हा बर बर, येते. हा मी एकदा येऊन गेले घरी तुमच्या. हो या या. आलं लक्षात आलं, येते. ठीक ठेव का? हा ठेवा. आता ना बरं झालं, डॉक्टरीन बाई घरी येऊ राहिली. आणि आता तवर घेतो बा पडून. बसताची आहे ना भो. एका कुल्ल्यावर बसायला लागलं सुटलं आणि एका कुल्ल्यावर पकड लोड आला. पडत तो बाबा घरी बोललाय ग. कोण आलं बा आता, मला तर उठवा नाही बी. डॉक्टरीन बाई आली काय न बा. आधी तर लई बरं होईल. आलं लई बरं होईल बा. ते फोन तुम्हीच केला हो या मॅडम या. खूपच जाम झाले हो तुम्ही. जाम म्हणजे पूर्ण कांबारच गेलं, नुसतं गळत आहे ते खाली. हो का? काय कळत आहे? हे रक्त. हा मूळव्याधानी ना. हा ते मूळव्याधानी त्रास होतोच आहो. इड्या. ते तुमच्या घरी आले की तुमच्या बायकोला तपासायला हा. ना, ते वाळीबा. हा मीच. आडनाव तुमचं असू द्या. ते मला काही आता आठवत नाही. हा या. बसा. असं बसताच येत नाही. बरं आवरा ना लवकर, तुम्ही आवरा.
मॅडम हा आले ना हा तर टपक्यान घ्या बरं तुम्ही उपटून. उपटून हा काय उपटून मुळ्यात. हा हा म्हणजे अहो ते इथं नाही मुळ्यात म्हणजे ते काढायचं का तुम्हाला हा मुळ्यात? काढून टाक. अहो इथं जागा आहे का घरात तुमच्या काढायची? ते ऑपरेशन थिएटर मध्ये न्यावं लागेल तुम्हाला. आता फक्त मी तुम्हाला हे तात्पुरता आराम देते. हा का बेड वगैरे नाही का तुम्हाला चेक करायला? बेड इथं नाही मध्ये जावं लागेल. मध्ये आहे का मोठा आहे, bed? आहे, आहे. हा? बरं ठीक आहे चला मग. मध्ये येत्या का? हो मग तपासावं लागेल ना तुम्हाला. चला मग चला. चला कुठे आहे मध्ये जागा? हाय आहे चला मा माग या. हा मा माग या ना. हा. या मा माग या. हा मा माग या. बर बर चला. तुम्हाला खूपच त्रास हो राहिला वाटतं. हो काय सांगू लई त्रास. या बसा बसा मॅडम. हा तुम्हाला मूळव्याधाचा त्रास आहे ना? हाव इड ये दुखत ना पुढून मागून. पुढून बी दुखतं का? हाव इड शिरा दुखू राहिल्या. हा का? कळ लागली माझी पक्की रग लागली. काय म्हणता कळा लागलं अहो, का? लई कळ लागली. हा का? बरं असू दे मी त्याच्यावरच इंजेक्शन देईन तुम्हाला. हा आता मी काय म्हणते तो हा? हात वगैरे काढा तुम्ही तिथून बर का? अहो मॅडम हात काढला का ते टाईट होत. काय? म्हणजे ते शिरा रक्ताच्या टाईट होत्या. हा का? हा बरं बरं ठीक आहे. बसू का? हा बसा बसा. अहो बाबा लवकर. हो एक काम करा तुम्ही. काय? इथं ठेवते मी बॅग माझी. बॅग राहू द्या. हा जरा ती उशी घ्या तर. उशी. हा घ्या उशी घ्या. लगेच तुम्हाला चेक करून घेते मी. हा कसं झोपवायचंय काय? हा असं डोकं करा तिकडं आणि झोपा बरं. असं असं झोपू ना. हो असंच झोपा ना. पा अहो हो अशी झोपा अशी उताने झोपा. असे झोपू. हा बरं मी काय म्हणते बोला. श्वास वरती घ्या. सोडा खाली. घ्या वरती. सोडा खाली. मॅडम हा दुखणं राहिलं खाली आणि तपाशी त्यावर तुम्ही मग. म्हणजे अहो इकडे दुखणं खाली. अहो हा मी चेक करते थांबा तुम्ही. अहो, काय तुम्हाला डॉक्टर कोणा काढलं काय ना तुम्हाला काढलं? म्हणजे कोणा केलं डॉक्टर शिकवलं असं ते बाई हा खाली तपासा अजून. अहो मी बरोबर तपासते. डॉक्टर मी आहे का तुम्ही आहे? तुम्हीच आहे बा. मग कशाला एवढी बडबड करता हो? शांत बसा जरा वेळ. अहो माझं मुळे ठस ठस करून राहिलं. जा खाली जा. हा जा खाली थोड्या. खाली हा ना. पोटात वगैरे दुखतंय का? नाही 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 मॅडम हा इडं कुठं नाही दुखत. थांबा. हा अहो इडं दुखत. अरे बापरे. अहो असं काय करू राहिले तुम्ही? अहो इडं दुखत ना मग ते शिरा. अहो ते सगळं बरोबर होईल. मी काय म्हणते वाळीबा तिथं चेक करायची काही गरज नाही. मी जेव्हा इंजेक्शन देईन ना त्या पावरांनी तिथलं जागा तुम्हाला बरोबर बरं वाटून जाईल. तर तुम्ही हात लावून तर पहा ना. हात लावून? अं? कुठं अहो हात लावून तर पहा. कुठं हात लावून? ये इडं अशा शिरा दुखत ना अहो पायाला. ते मूळ व्याधानी होतं ते तसं बर का. मी काय म्हणते आ करा बरं. हा बस घ्या जीभ मध्ये. डोळे वाचवा. बरं जीभ मध्ये घ्या. खूप बाहेर नका काढू. तिकडे तोंड करा. दुखतंय का? अहो मॅडम वर डोकंही दुखत नाही हातही दुखत नाही. हा. सगळं माझं खाली दुखत. खाली? हा म्हणजे मूळव्याध ना. मुळ्यात. हा बरं मी काय म्हणते तुमचा बीपी पण थोडा लो झालाय बर का. अहो, मग ते काय तुमचं ब्लड गेलंय ना जास्त. संडास वाटा रक्त पडतं ना. नाही बरं तुम्हाला इंजेक्शनची गरज आहे. मी एक इंजेक्शन देते तुम्हाला. द्या द्या. इथं वरती आलं तर चालेल ना? या ना काय आहे आम्ही ना या असं
घरोघर जाती नाही बरं का. हे असं डोक्याला ताण होतो खूप. मग मी काय होतो घरी जा चेक करा नाही का. आम्हाला दवाखान्यातच एवढी लाईन मॅडम. लागली. हा तुम्ही कुठं देणार इंजेक्शन? तुम्ही म्हणता तिथं इथं दंडावर पण देते मी. दंडावर नाही घेत मी कधी. मग इकडे कमरेवर द्या. मी पॅन्ट काढतो. काय पॅन्ट अहो थांबा थांबा अजून इंजेक्शन भरलं पण नाही ना मी. बरं थोडेस फक्त हे सैल करा पॅन. हा हो करतो. आणि तिकडं बघा बरं. हा बघतो पण मग इंजेक्शन माणसाच द्या. अहो माणसाचंच डॉक्टर नाही मी काय जनावरांची डॉक्टर दिसते का तुम्हाला. थांबा मॅडम मी पॅन्ट काढतोय. कमरे अहो पॅन काढायची काही गरज नाही. थोडी सही करा फक्त मी देते हा बरोबर. बरोबर करतो. थांबा द्या इथं. ऐक झालं एक मिनिट. ओ मॅडम लाईट कडे का ते तुमचा. चोळून घ्या चोळून घ्या. घ्या चोळून. बास का? बर आता मी काय सांगते ऐका. हा बोला. मला मी ना काही टॅबलेट वगैरे देते. टॅबलेट म्हणजे कॅडबरी द्यायचं का? अहो कॅडबरी नाही हो. मग टॅबलेट म्हणजे गोळ्या देते मी तुम्हाला. हो द्या. थोडं मॅडम हा. उठून बसू का? हा आता तुम्ही उठले तरी चालेल ना. हळूहळू उठा तर. धरा या गोळ्या घ्या. सकाळ संध्याकाळ घ्यायच्या जेवण झालं का. सकाळ संध्याकाळ. हा बर बर. आणि 2-3 दिवसांनी दवाखान्यात येऊन जा परत. हा का? चेक करायला जर रक्त थांबलं बघायचं नाही. का? आग वगैरे होती का. मॅडम हा अहो लई उठत काय पक्क आग होती. याच्या आग आहे बार का होतो ना. आग उठते आग. हा का. उठल्यावर असं ताट होत आणि ताट झाल्यावर ना पक्क मोठं होत चालतं. काय अहो तो कोंब नाही का मधला तू. हा मग त्याला ऑपरेशनची गरज आहे. हो तुमच्या का आल्यावर कळलं आता ते. नाही आता या गोळ्यांनी बघा तुम्हाला बरं वाटतं का नाही. नाही तर मग हॉस्पिटलला येऊन ऍडमिट होऊन जा. आणि तो मोड आहे ना आपण काढून घेऊ. असं दुर्बिणीच्या साह्याने काढता येतो. चालत उद्या येतो मी दवाखान्यात. हा आणि लगेच उपटूनच टाका डायरेक्ट. काय तो मोड त्याचा खड्डाच मोडून टाका. हो हो मला काय आता मी तर पेशंट नीट करायलाच बसले नाही का. हा. पण मग कसं आहे गोरगरीब लोक असत्या. पडलं तर पडलं आराम गोळ्यानो. कसं आहे ऑपरेशनला जास्त पैसे लागते ना. हा मग नाहीच राहिले ना एवढ्यात ह्या गोळ्यांनी. हा मी येतो. तर मग हॉस्पिटलला या. असंच होतं वाचका येतो त्याला. हा का म्हणजे तुम्हाला नेमकं मुळव्याध आहे का गजकारण आहे. गचकारण आहे. मुळव्याध आहे. हा का सांध्यावाद सुद्धा आहे. अरे बापरे म्हणजे बरेच रोगांनी तुम्ही ग्रासले. हा ना हो. काय माणसाचं जीवन आहे. वल्ली माती आहे काही होऊ शकत. हा असे आमच्या सारखे डॉक्टर आहे देव माणूस म्हणून तुमच्या सारखे लोक आज चांगले जगले. काय एक असं गेलं असतं. हम्म बरं म्हणून तू लोक नाही का म्हणतात डॉक्टर म्हणजे देव राहतो. हो मॅडम हा मला एक सांगा. तुमचं लग्न होईल का? लग्न करायचंय ना. म्हणजे होईल नाही. नाही थोडे तिकडे सारखा ना तुम्ही. काय झालं इकडे आहे ना ये दुखत ना एक बघ का मॅडम. हा आह, काय होतंय हो. अहो लई दुखत पक आग लागत त्याला हो. बसून देत नसेल नाही ना. आंघोळ्याचं काम लय कठीण राहते. थांब मला या सर करूया. तुमचं लग्न नाही होय. नाही म्हणजे करायचंय ना. स्थळ पाहू राहिले ना मी. हा का? हा अरे, भारी हो मग. हा काय म्हणले. मस्त आहे. तुम्ही दिसायला चांगले. हो ते कसं आहे स्थळ खूप आले पण माझ्या तोला मोलाची नाही ना. हा मग तुमचं शिक्षण जास्त त्यांचं. कोणी येतं मग शिवाळ्या
कोण येतं काय असे सर्व्हिस वाले चांगले भेटा ना. मी डॉक्टरही नाही ना, हा. मला माझ्या लेवलचाच माणूस पाहिजे, हा, मग? डॉक्टरच नवरा पाहिजे ना. का हो? हा मॅडम बोला ना. मी या सहाय्य चालेल का? काय म्हणले? मी चालेल. काय बोलू राहिले तुम्ही? अहो तुमचं लगीन तर व्हायले ना, असं काय प्रश्न विचार राहिले तुम्ही? अरे बापरे. मी जाऊ का मग? थांबा ना. अहो तुम्ही रडू का राहिले? अहो तुम्ही म्हणत तुमचं लगीन व्हायले, तो तर मोठा प्रश्न नाही ना मॅडम. का बरं काय झालं? तिच्याच मुलं तर मुळ्यात उठलं. हा का? हा. म्हणजे का बरं तिने काय केलं? अहो ती 2 दिवस इकडं थांबत नाही ना. हा म्हणजे तुमचं जमत नाही. नाही नुसती पळती येती पळती. ठीक आहे ना मग जर राहतच नसेल तर मग दुसरं लग्न करून घ्या. आणि म्हणून तुम्हाला मी म्हणलो मी चालेल का? काय बोलू राहिले तुम्ही? तुम्ही कुठं मी कुठं? मी एवढी मोठी डॉक्टरी नाही. माझं ते पैसे द्या बरं पहिले. काय नाही तुमचे साड्या बिड्या तर धुईल मी. मला तुमच्याशी बोलायला वेळ नाही बरं का. तुम्ही माझे पैसे द्या बरं पहिले. किती झाले हे सांगा ना. फोन ते अंगाई फोन पे मारतो. फोन पे नाही, मला द्या रोख द्या. फोन पे तुम्ही नाही मारलं मग काय हो, करायचं? 500 रुपये द्या. नाही. बरं तेवढे पैसे द्या बरं मला रोख. मॅडम आता खिशात नाही फोन पे आहे. फोन ते अंगाई चला पुढं. फोन पे मार्शल हा, मारतो, मारतो. नक्की. हो. बाबा का मला फोन करायला लावू हो नका. मारले. हो मॅडम अहो थांबा ना इकडे या ना. काय अहो तेवढं पहा ना मी सांगितलं ते कसलं? लग्नाचं. अहो काय बोलू राहिले तुम्ही? इकडे मला मुळे तपासायला बोलावलं का? इकडे लग्न जमायला बोलावलं? या अशी वागत असली तर परत घरी येणार नाही बरं का. हो. पैसे देऊन टाका माझे पहिले. हो भेटतील पैसे. मॅडम काहीतरी आपलं पण. हो मॅडम हा पहा ना विचार करा. नाही हो, या अशा आलतू फालतू माणसांसोबत मी लग्न करीन का? मी एवढी मोठी हो. डॉक्टरी नाही, उपटे डॉक्टरी म्हणते मला. हो मॅडम मात काय कर. मॅडम हा तुम्हाला जरी उपटे डॉक्टरीन म्हणते ना मी तुमचे उपटून नाही देईल. हो काय बोलू राहिले तुम्ही? अहो, उपटून देईल म्हणजे काही मळ्यात कांदा मुळा असला भाजीपाला तो उपटून देईल. या बा तोंडातले शब्द तोंडात ठेवा बरं का. उपटून देईल म्हणजे काय? डॉक्टर विषयी बोलताय तुम्ही, नीट बोलता नाही येत का? हा म्हण कांदा मुळा भाजी आमच्या आम्ही उपटून घेऊ, तुमची गरज नाहीये. पैसे टाका फोन पे वर. हा, टाक. समजलं का? हो मॅडम पहा ना तेवढं जमत असेल. बाई काय फाजील माणूस आहे. उगाच इथं आले तुम्हाला तपासायला. एवढे पेशंटची रांग लागेल होती तिकडे दवाखान्यात, ते सोडून तुम्हाला इकडे तपासायला आले. किती पानसटपणा करू राहिले हो मूर्ख कुठले. आणि मला परत फोन नाही करायचा. 500 ने 1000 रुपये फोन पे टाका. आता इथं घरी यायचे बावट नाही तर. मग नाही जमत का मॅडम? नाही जमत मग. मला तर हे तर थोडं सटकेलच वाटतंय. म्हणूनच यांची बायको जवळ राहत नाही वाटतं. असा मूर्खपणा करीत असेल ना तिच्या बरोबर. आईला डॉक्टरीन लय टकाटकेरी दिसायला. आईला मी तर लय बोललो हो तिला. आणि मग मा होतं मत या अंगून त्या अंगून धरावा तरी मी तिथं मुद्दाम हात लावला तिचा. आईला दुखत म्हणलं पण ती नाहीच हात लावला व लय चलाक होती. ती संधी आली होती वाड्या तुला घेवावली नाही. जाऊ दे चल घे पडून तुलाच मुल्यादाना उठव. काय त्या मॅडमच्या मागे लागलं तू.